जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील मिराचे पळसखेडा येथे निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आलाय। त्याचबरोबर 26/11च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येऊन संविधानाचे पूजन करण्यात आले। तर शाळेतील शिक्षकांनी संविधान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून देत विद्यार्थ्यांना संविधानावर आधारित प्रश्नपत्रिका देऊन त्यांच्या ज्ञानाची चाचणी घेण्यात आली। या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक VR पाटील, पर्यवेक्षक JR पाटील, शिक्षक TT इंगळे, GP पाटील यांच्यासह विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमर रहे, अमर रहे बाबासाहेब, अमर रहे। संविधान दिनाचा आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। हात नीचे। आजच्याच दिवशी 26/11 मुंबई येथे अतिरेक्यांनी हल्ला केला होता व त्याच्यात भारतीयांचा मृत्यू झाला होता। तर आपल्याला श्रद्धांजली अर्पण करायची त्या हुतात्म्यांना। मौन पाळायचं आहे। एक साथ मौन शुरू। ओम शांती शांती। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भारताचा महान ग्रंथ म्हणजे भारताची राज्यघटना म्हणजे संविधान या महान ग्रंथाला व बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज संविधान दिन। तर संविधान म्हणजे काय? तर संविधान म्हणजे आपल्या भारताची राज्यघटना, भारताचे कायदे कानून। तर हे जे कायदे कानून आहे तर आपल्या भारतीय नागरिकांनी हे सर्व पाळणं त्या ठिकाणी आवश्यक आहे। या कायद्यामुळेच आपलं सर्वांचं जीवन सुकर झालेलं आहे। भारतीय संविधान म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकाचं जन्मापासून मृत्यूपर्यंतचं जीवन सुलभ आणि सुकर कसं होईल याची जी मार्गदर्शक तत्व आहे ते म्हणजे आपल्या भारताचं संविधान। आता संविधानाची निर्मिती कशी झाली त्याचा इतिहास अतिशय महत्त्वाचा आहे। आपल्या भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं, नंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं
मग ब्रिटिशांचं राज्य असताना जे कायदे कानून होते ते कोणाचे कायदे कानून होते? इंग्रजांचे कायदे कानून होते. त्यांचे कायदे कानून ते अंमलात आणत होते. मग 1942 साली छोडो भारत आंदोलन सुरू झालं. त्याच सुमारास जगामध्ये दुसरं महायुद्ध सुरू होतं. दुसऱ्या महायुद्धामध्ये जगातल्या देशांची विभागणी झालेली होती. सगळीकडे विध्वंस झालेला होता. आणि मग आपले भारतीय नेते जे होते, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, यांना वाटलं की आता ही संधी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवायची. म्हणून त्यांनी छोडो भारत आंदोलन सुरू केलं आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केले. दुसरं महायुद्ध जे होतं ते 1945 साली संपलं. अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकले, हिरोशिमा आणि नागासाकी शहरावर. तर अणुबॉम्बचा विध्वंस तो पहिल्यांदा जगाने अनुभवला. लाखो लोक त्या ठिकाणी मेले. जपानने शरणागती पत्करली. जे विरोधी राष्ट्र होते ते सुद्धा बेचिराग झाले होते आणि दुसरं महायुद्ध संपलं. दुसरा जगावर ज्या ज्या देशांवर सत्ता होती त्या देशांवरची पकड सैल झालेली होती. आपल्या भारतावर सुद्धा त्यांनी पाहिलं की आपण आता जास्त वेळ काही राज्यकारभार करू शकणार नाही. म्हणून त्यांनी हे जे महान नेते होते यांना सांगितलं की तुम्ही तुमचं संविधान त्या ठिकाणी निर्माण करा, आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ. त्या दृष्टिकोनातून 11 डिसेंबर 1946 साली डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेची स्थापना झाली. नंतर पुढे मग संविधान सभेच्या अंतर्गत अनेक समित्या त्या ठिकाणी निर्माण करण्यात आल्या. संविधान सभेची स्थापना झाल्यानंतर इंग्रजांनी सुद्धा आपल्याला स्वातंत्र्य दिलं. कधी मिळालं आपल्याला स्वातंत्र्य? मग 15 ऑगस्ट 1947ला. त्या संविधान सभेच्या अंतर्गतच 25 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना करण्यात आली आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण मसुदा समिती ही संविधान समितीतली अतिशय महत्वाची समिती होती, कारण त्याला घटनेचा मसुदा लिहायचा होता. आणि तेव्हापासून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मसुदा समितीतले सदस्य यांनी अहोरात्र कष्ट घेऊन आपल्या भारताचं संविधान तयार केलं. ते संविधान तयार झालं आपलं 26 नोव्हेंबर 1949 रोजी. म्हणून आपण आजचा जो दिवस आहे 26 नोव्हेंबर 1949 हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करतो. हे संविधान हे आपल्या भारतीयांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे. एक चकोरीबद्ध झालेलं आहे आणि भारत हा जो मोठ्या प्रमाणावर जी वाटचाल करतोय विकासाच्या दृष्टिकोनातून हे संविधानामुळे शक्य झालेलं आहे. तर ह्या आजच्या दिनाच्या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि परत पुनश्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व संविधान समितीचे सदस्य यांना विनम्र अभिवादन करतो. आणि संविधान दिनाच्या निमित्तानं तुम्ही सुद्धा हे सर्व कायदे काढून पाडणं गरजेचं आहे. कारण त्या ठिकाणी म्हटलंय की हे संविधान स्वतःप्रत अर्पण करतोय. स्वतःप्रत अर्पण करतोय म्हणजे सर्व आपण स्वीकारायचंय आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्याची अंमलबजावणी करायची आहे. तर सर्वांनी कायद्याच्या चकोटीत राहून आपलं जीवन उज्ज्वल करायचं आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. करूया नको वाट खडतर पाहुनी, अल्पही डरूया नको, शब्द होतील शस्त्र जेव्हा गो की लेखनी, एक हो बांध तोडू का जगावे वाकुनी, पेटवून ज्ञानदीप सूर्यक्रांतीचा बनू, पेटवून ज्ञानदीप सूर्यक्रांतीचा बनू, मग दाखवू या जगाला कोण कुठचा तू म्हणू. वंचितांनो शोषितांनो उन्नतीचा पथ धरू, वंचितांनो शोषितांनो उन्नतीचा पथ धरू, होऊन या बुद्ध पुन्हा शुद्ध सारे जग करू. ज्या महामानवाने तथागत बुद्धाने सांगितलेली न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, करुणा, मैत्री हे तत्व भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून भारतीय लोकांच्या मनावर बिंबवण्याचा अथक प्रयास केला ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला प्रथमतः अभिवादन करतो आणि तुम्हा सर्वांना संविधान दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि संविधानाविषयी बोलायला सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतात संविधान निर्मिती केव्हा झाली? जेव्हा आपण स्वातंत्र्य झालो तेव्हा, बरोबर आहे. मग भारताला स्वातंत्र्य मिळालं याचा अर्थ भारत पारतंत्र्यात होता आणि पारतंत्र्यात होता याचा अर्थ त्याच्यापूर्वी कधी स्वातंत्र्यात होता, बरोबर ना. म्हणजे पारतंत्र्यात जाण्याच्या आधी स्वातंत्र्यात असेलच भारत. मग असं काय घडलं की भारताला पारतंत्र्यात जावं लागलं? विद्यार्थी मित्रांनो, असं म्हणतात की किसी पेड़ का कटने का हिस्सा न होता अगर किसी कुल्हाड़ी के पीछे लकड़ी का हिस्सा ना होता. म्हणजे काय, एखाद्या कुऱ्हाडीला दांडा असतो ना, तो लाकडाचाच असतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आपल्या देशातल्याच काही लोकांनी या मुघलांना मदत केली. त्यातल्या त्यात भारतात सगळ्यात पहिल्याला महम्मद बिन कासिम आला. त्यावेळेस त्या महम्मद बिन कासिमला
इथल्याच राजांनी मदत केली आणि त्याच्या विरोधात लाच घेतली आणि त्या मोहम्मद बिन कासिमला कोणी विरोध केला नाही. त्यानंतर मोहम्मद घुरी आला. मोहम्मद घुरीला जयचंद राजा जयचंदने मदत केली. कोणाच्या विरोधात? पृथ्वीराजाच्या विरोधात. आणि तो दगाबाज झाला जयचंदचं काही नाही, घरगुती भांडण होतं. घरगुती भांडणामुळे त्याने मुघलांना मदत केली आणि पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव झाला. शेवटी जयचंदला पण मोहम्मद घुरीनेच मारलं. बरोबर. ज्यावेळेस महाराणा प्रताप लढत होते मुघलांच्या विरोधात त्यावेळेस महाराणा प्रतापांचा जो सेनापती होता तो कोण होता? मानसिंग. मानसिंग हा कोण होता? राजपूत. आणि तो एका राजपूत राजाच्या विरोधात लढत होता महाराणा प्रतापांच्या. हल्दीघाटीच्या लढाईमध्ये ज्यावेळेस मानसिंगाला महाराणा प्रतापांनी मारलं त्यावेळेस महाराणा प्रतापांनी पश्चाताप व्यक्त केला की मी एका भारतीयाला मारतो याचा मला पश्चाताप आहे, मी पश्चाताप दग्ध आहे. शिवाजी महाराजांना इथल्याच लोकांनी विरोध केला. आणि मग अशा तऱ्हेने ज्यावेळेस रॉबर्ट क्लाव्हीने प्लासीची लढाई लढली त्यावेळेस मीर कासिम हा सिराजुद्दौलाला गद्दार झाला है ना. आणि मग सिराजुद्दौला ती लढाई हारला. बरोबर आहे की नाही. आणि मग अशा प्रकारे काय झालं माहिती का, ज्यावेळेस तो रॉबर्ट क्लाइव्ह जिंकला ना त्यावेळेस आपल्या भारतातले लोक रॉबर्ट क्लाइव्ह तिथून याच्यापर्यंत जात होता पश्चिम बंगालच्या राजधानीपर्यंत, त्यावेळेस भारतातलेच लोक टाळ्या वाजवत होते, त्याचा उदो करत होते. रॉबर्ट क्लाइव्ह जिंकला. त्यावेळेस रॉबर्ट क्लाइव्ह असं लिहिता की भारतातल्या मला 300 लोकांनी कधी दगड मारून फेकले असते म्हणे तर सगळे इंग्रज तिथेच चालले गेले असते 1857ला. आणि मग पुढे 1864च्या बक्सरमध्ये तो हा पण मरला, मीर कासिम पण मरला. तर विद्यार्थी मित्रांनो, गद्दारी आपल्या भारतातल्याच लोकांनी केली आणि मग भारतात इंग्रजाचं स्वातंत्र्य आलं, सत्ता आली आणि मग भारत पारतंत्र्यात गेला. मग त्याच्यानंतर काय झालं, मग यांना हकलून लावण्यासाठी अनेक लोकांचा हुतात्मा जावं लागलं, अनेकांना फाशीचा फंदा स्वीकारावा लागला, अनेकांना जेल भोगावं लागली, अनेकांना काळ्या पाण्याची सजा भोगावी लागली. आणि मग तेव्हा कुठे भारत स्वातंत्र्य झाला. या बातमीत तेच थांबूया. ताज्या अपडेटसाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.